आता एक महत्त्वाची बातमी आहे, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी, ती म्हणजे स्विगीने आपले सेवा शुल्क वाढवलंय। दुपटीने यात वाढ केलेली आहे। स्विगीने ग्राहकांना मोठा झटका दिलाय। स्विगीने प्लॅटफॉर्म फी पुन्हा एकदा वाढवली आहे। आपल्यासोबत काही मुंबईकर आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगाल की ऑनलाईन फूड डिलिव्हरी हा एक आवडीचा विषय असतो तरुणांचा, आणि आता त्याचे चार्जेस जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत, कसं बघता याकडे? आवडीचं म्हणजे आता आज एवढे फूड डिलिव्हरी ॲप्स झालेत, जसे की मी नाव घेताना म्हणजे पण खूप लिस्ट आहेत, मी नाव घेऊन म्हणजे संपेल एवढं लिस्ट आहे। आणि सणासुदीच्या वेळेला ह्या प्राइजेस वाढवणे खूपच चुकीचं आहे। ॲक्च्युली ते आम्हाला आता एम करतायत, आणि कारण त्यांना माहिती आहे आम्ही त्याला सवय लागली आहे आम्हाला, तर ते आम्ही ऑर्डर करणार आहोत, कारण की ते एवढं इझी झालं आहे फूड्स वगैरे डिलिव्हरी ॲपमुळे, म्हणून ते सवय लागली आहे लोकांना, सवय लागली आहे, त्याचा ते गैरफायदा करतायत आता, आणि त्यामुळे ते रेट्स वाढवत आहेत। पण मी ह्याचा खरा निषेध करतो। आमचं लाईक डिनर वगैरे तर आम्ही युजली ऑर्डर करतोच बाहेरून, तर मग कधीतरी असं होतं की कॅन्सल, आम्ही आता मुलं वगैरे जर काही करत असो आणि कधीतरी कॅन्सल करायचं असेल रॉंग डिलिव्हरी वगैरे, त्याचे पण ते चार्जेस वगैरे लावतात, ते पण एक असतं। मग तुम्ही एकतर प्राईस पण वाढवताय आणि प्लस तुम्ही त्याचे डिलिव्हरी चार्जेस जे कॅन्सल केले त्याचं पण तुम्ही लावताय, पण दॅट्स नॉट फेअर, राईट? आता काय वाटतं की आता चार्जेस वाढवल्यानंतर पण, कारण कधी कधी असं असतंच की वेळच अशी असते की आपल्याला ऑर्डर करण्याशिवाय काय म्हणजे ऑप्शन नसतो, मग अशा वेळी काय करणार आता? अशा वेळी करावंच लागणार, कारण काही ऑप्शनच नाही आहे ना दुसरं, ते तर करावंच लागणार ऑर्डर। ते स्वतः कबूल करत आहेत की आता ऑनलाईन ऑर्डरची इतकी सवय लागली आणि इतके सारे ऑप्शन जर घर बसल्या मिळत असतील तर नक्कीच जे आहे तरुण मंडळी जी आहे ती ऑर्डर तर नक्की करेल, मात्र त्यांच्या खिशाला कात्री लागेल यामध्ये काही दुमत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।